हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। यावर्षीची महाशिवरात्र 26 फेब्रुवारी 2025 रोजी आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त भगवान शंकरांच्या उपासनेत तल्लीन असतात। भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा श्रावण महिन्याप्रमाणेच वर्षातील सर्वोत्तम दिवस मानला जातो, कारण या दिवशी आपण जे काही सेवा करतो, उपाय करतो त्यांचं फळ आपल्याला लवकर मिळतं। या दिवशी जे शिवभक्त भोलेनाथाची प्रामाणिक मनाने खऱ्या भक्तीने पूजा करतात, भगवान शिवशंकर त्यांच्यावरती नक्कीच प्रसन्न होऊन त्यांना सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद देत असतात। तुम्हालाही महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची सेवा करायची असेल, कृपा मिळवायची असेल, तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे ही सर्वोत्कृष्ट मानलं जातं। शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भगवान भोलेनाथांच्या ज्या प्रिय वस्तू आहेत त्या वस्तू जर आपण अर्पण केल्या तर महादेव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, आपल्यावर प्रसन्न राहतात आणि आपल्याला कसलीही कमी पडत नाही। पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला आपण महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की काय अर्पण केलं पाहिजे, कोणती वस्तू अर्पण केल्यामुळे त्यापासून आपल्याला काय फायदा होतो, याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महादेवाला बेलपत्र अर्पण केल्यामुळे नेमकं काय होतं, जलाभिषेक केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतात, ते सविस्तर आपण एक एक करून जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल। आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमः असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। महादेवांची सर्वात प्रिय वस्तू म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे बेलपान। महादेवांची पूजा असं आपण नाव जरी काढलं तर आपल्याला सर्वात पहिले आठवण येते ती म्हणजे बेलपत्राची, की अरे आपल्याला पूजेसाठी बेलपत्र लागणार आहे। तर हे बेलपान महादेवांना नक्की का अर्पण करतात, बेलपान अर्पण केल्यामुळे आपल्याला काय लाभ होतो, बेलपत्र महादेवांना किंवा शिवलिंगावर का अर्पण केलं जातं, बेलपत्र महादेवांना का प्रिय आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघू शकता। शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, बेलपत्राशिवाय महादेवाची पूजा ही अपूर्ण असते। महादेवाच्या पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि आपल्याकडून जर बेलपत्रच अर्पण करायचं राहिलं तर आपल्याला ते पूजा करण्याचा काही फायदा होत नाही, त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही, म्हणजे बेलपत्राशिवाय महादेवाची पूजाच होत नाही। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाच्या पूजा ज्यावेळेस तुम्ही कराल तर त्यावेळेस बेलपत्र जरूर अर्पण करा। जेव्हा जेव्हा तुम्ही महादेवाची पूजा कराल त्यावेळेस तुम्हाला बेलपत्र अर्पणच करायचं आहे, त्यामुळे भगवान शिवशंकर आपल्यावरती खूप प्रसन्न राहतात। बेलाचं पान नसेल तर बेलाचं फळ देखील तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता। त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे धोत्रा। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा केली आणि जलाभिषेक केला, त्यानंतर भगवान शंकराला धोत्रा सुद्धा आवश्यक आठवणीने अर्पण करा, कारण धोत्रा महादेवांना अर्पण केल्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्याला शाश्वत पुण्याची प्राप्ती होते आणि मनशांती देखील मिळते। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला मनशांती मिळवायची असेल, शाश्वत पुण्य प्राप्ती करायची असेल तर धोत्रा नक्कीच अर्पण करा। तिसरी गोष्ट आहे भस्म। तुम्हाला माहीतच आहे आपण महादेवाच्या पूजेमध्ये हळदी कुंकाचा वापर करत नाही, एकतर भस्म किंवा चंदनाचा वापर आपण महादेवाच्या पूजेमध्ये करतो। भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात असे आपल्या पुराणांमध्ये उल्लेख आपल्याला आढळतात। त्यामुळे महाशिवरात्रीची पूजा करताना शिवलिंगाला भस्म देखील नक्कीच अर्पण करा। पुढची गोष्ट आहे चंदन। शिवलिंग पूजेच्या वेळी किंवा महादेवाच्या फोटोची तुम्ही पूजा करत असाल तर चंदनाची पेस्ट म्हणजे चंदनाचा टिळा लावण्याची परंपरा आहे, किंवा शिवलिंगाला तुम्ही चंदनाचा टिळा लावायचा आहे। जे लोक शिवलिंगावर चंदनाचा टिळा लावतात त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदते आणि महादेवांचा आशीर्वाद आपल्यावर वर्षाव होत राहतो। त्यामुळे भस्म आणि चंदन जरूर आपण शिवलिंगाला लावायचं आहे। गंगाजल। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाचा जो तुम्ही अभिषेक कराल, जलाभिषेक करणार असाल तर त्यासाठी शक्यतो गंगाजल वापरायचं आहे, किंवा जे जल तुम्ही घ्याल त्यामध्ये गंगाजल मिसळून त्या पाण्याने अभिषेक करायचा आहे।
त्यामुळे काय होतं, भगवान भोलेनाथ सर्व वाईट गोष्टी आपल्यापासून दूर करतात आणि गंगाजल अर्पण केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे शिवलिंगाला गंगाजल अभिषेक देखील जरूर करा. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मध. पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला जर मधाने अभिषेक केला आपण महाशिवरात्रीच्या दिवशी तर आपल्या संपत्तीत त्यामुळे वाढ होत राहते. त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जर गाईचं तूप अर्पण केलं, शुद्ध गाईचं तूप आपण अर्पण केलं तर त्यामुळे वंशवृद्धी होते. असं देखील मानलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्यामुळे आपल्या कुटुंबात सुखसमृद्धी राहते आणि संतानप्राप्तीच्या काही अडचणी असतील तर त्या देखील दूर व्हायला मदत होते. पुढची गोष्ट आहे शमीची पाने. शिवलिंगावर बेलपत्राप्रमाणेच शमीची पाने जर आपण अर्पण केली तर त्यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न होतात. शमीची पानं अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही चढ उतार असतात, काही संकट असतील, आर्थिक अडचणी असतील तर ती सर्व दूर व्हायला मदत होते. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कण्हेराची फुलं. कण्हेराची फुलं तुम्हाला माहीतच असतील. भगवान शंकरांना बेलपत्राप्रमाणेच कण्हेराची फुलं देखील फार आवडतात. महाशिवरात्रीला ज्यावेळेस तुम्ही शिवलिंगाची पूजा करण्यासाठी जाल तर त्यावेळेस आवर्जून कण्हेराची फुलं अर्पण करा आणि महादेवाचा आशीर्वाद घ्या. असं केल्यामुळे सुखसमृद्धी आणि संपत्ती आपल्याला मिळत राहते. आर्थिक अडचणी असतील, नोकरी संबंधी काही अडचणी असतील तर त्या अडचणी कण्हेराची फुलं जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केली तर त्यामुळे नक्कीच दूर व्हायला मदत होते. तर महादेवाची पूजेसाठी तुम्ही पांढऱ्या फुलांचा वापर करा. महादेव लवकरच प्रसन्न होतात. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी खूप जास्त सोबक सोळे करण्याची गरज नसते. मुळातच त्यांना भोळा महादेव असं म्हटलं जातं. तर तूप झालं, मध, चंदन, भस्म, गंगाजल या गोष्टी अर्पण केल्यामुळे आपल्याला त्याच्यापासून काय फायदा होतो, म्हणजे थोडक्यात महादेवाला काही ठिकाणी उसाच्या रसाने अभिषेक घातला जातो, काही ठिकाणी पंचामृताने, दह्याने, दुधाने. तर या गोष्टींपासून नेमका काय लाभ होतो हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर त्याचीच सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे की कोणत्या गोष्टी शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला नेमका काय लाभ होतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा. बेल आयकॉनवरती क्लिक केल्यामुळे काय होईल, आपले जे नवनवीन व्हिडिओज येत राहतात त्याच्या अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.